नमस्कार मित्रांनो, माझं नाव सनीत मोरे आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला एक वन डे ट्रिप तुम्हाला बघायला मिळेल. आता त्या वन डे ट्रिपला आमच्या इकडे वनभोजन असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की वनात जायचं किंवा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अशा जागेवरती जायचं, तिकडे जेवण बनवायचं, खायचं, मजा करायची आणि संध्याकाळी परत घरी यायचं. अशा प्रकारची ती ट्रिप आहे, म्हणून त्याला वनभोजन आमच्याकडे म्हटलं जातं. तर ह्या व्हिडिओमध्ये काय घडणार आहे हे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या घरातून निघालो. त्यात पार्किंगमध्ये गेल्यानंतर नको त्या लोकांनी मध्ये गाडी लावून ठेवली होती. त्याच्यात परत त्या कचरेवाल्याची गाडी जी परत मध्ये पार्क झाली. अशा सगळ्या गोष्टी सुरुवातीला झाल्यानंतर आमची ट्रिप ही निघाली. आता आमची ट्रिप फक्त आमच्या तिघांपुरताच मर्यादित नव्हती, तर आमच्या ट्रिप मधले सर्वात महत्वाचे मेंबर्स आम्हाला पुढे भेटणार होते. ते तुम्ही आता व्लॉग मध्ये बघालच. बाकी आमच्या पप्पांची ही जुनी सवय आहे की सर्वात आधी तयार व्हायचं आणि मग लवकर करा असं ओरडत बसायचं. 10 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्हाला आमच्या ट्रिपचे मेंबर्स फायनली भेटले. आता तुम्ही म्हणाल की हे मेंबर्स पिकअप मध्ये का आलेत, तर त्याचं कारण आहे की आमचं सगळं सामान, जेवण बनवायचं सामान, हा पिकअप सुद्धा आमच्या घरचाच आहे, तर त्याच्यामुळे ही सर्व मंडळी पिकअप मध्ये आली. तसं बघायला गेलं तर ड्रायव्हिंग मला खूप आवडते, पण ह्या दिवशी ड्रायव्हिंग येण्याचं नुकसान मला झालं होतं. त्या पिकअप मध्ये मला मजा करता आली नाही याची खंत मला राहीलच, पण ठीक आहे. आपल्या बाकीच्या मंडळींनी तिकडचे सुद्धा क्लिप्स काढून ठेवले, तर तुम्हाला त्याचा आनंद मी डेफिनेटली या व्हिडिओमध्ये, ह्या व्लॉगमध्ये 100% द्यायचा प्रयत्न करेन. 100% देईनच. आता आत बसलेली सर्व मंडळी ही गरमीने वैतागलेली होती, पण कॅमेरासाठी मात्र एकदम खुश होऊन हात करतायत सर्व लोक. आता तुम्ही म्हणाल की पिकअप तर इकडे उभा आहे आणि मी पुढे कुठे चाललोय, तर असं आहे, पिकअप मध्ये बसलेली जी मंडळी आहे ती महत्वाची आहेच, पण त्यांच्याहून जास्त महत्वाची लोक अजून राहिली होती, तर त्यांना घेण्यासाठी मी पुढे निघालो. आता मी म्हणालो होतो ना, ती महत्वाची मंडळी हेच ते. आता ह्यांना पिकअप केल्यानंतर आम्ही निघालो परत एकदा आमच्या पिकअपच्या ठिकाणी, म्हणजे पिकअप ट्रक ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी. आता पिकअपच्या ठिकाणी थांबल्यानंतर आमच्या गाडीमध्ये एक नवीन मेंबर ऍड झाली, मंजिरी. आणि अशा प्रकारे एकत्रित आमचा प्रवास धमाल करत करत सुरू झाला. त्यात मिरिंडाची बाटली मात्र फुटली आणि आमच्या सर्व सदस्यांनी मिरिंडामध्ये आंघोळ केली. एक छोटीशी विश्रांती डिझेल भरण्यासाठी आणि मग परत एकदा आमचा प्रवास सुरू झाला आणि गाडी परत रस्त्यावरती. थोड्या वेळाने आमच्या गाडीतून मी नजर मारली आणि मी म्हटलं की पिकअप एवढा हलतोय का, आणि मी काय बघितलं ते बघाच तुम्ही. आता बोला. नवरी नटवली, नवरी गाडी पटवली, नवरी नटवली, नवरी काय करतो ये मागायची असं. तू इथे बस. कॅमेरामध्ये आपण पण येऊ ना सगळं, व्हिडिओ मध्ये आपण पण येऊन जाऊ त्याच्यात ऍड करून. वरती वरती इकडे माझी चड्डी दाखवली खाली. आता हा जो सीन आहे तो एक नंबर सीन आहे, कारण की माझ्या महालक्ष्मीच्या गडावरचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल, या फुटेजमध्ये जे बॅकग्राऊंड मध्ये जो डोंगर दिसतोय तो तोच महालक्ष्मीचा गड आहे जो आम्ही चढलो होतो. तर तो व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तोही तुम्हाला नक्की आवडेल. आणि अशा प्रकारे मस्ती करत, मजा करत आम्ही पोचलो आमच्या वनभोजनाच्या ठिकाणी. शेवटची ट्रिप पुढे कोणी यायचं नाही आमच्या काय झालं. आणि आमचे काका आणि बाकीचे सदस्य लागले जागा शोधायला कॅम्पिंगसाठी, वनभोजनासाठी. जेवण बनवून दिलं असतं आम्हाला, पॅक बनवून आम्ही खाला नसतं का. पॅक पाहिजे, पॅक बनवून पाहिजे. हे थांब हर्षेत, त्यांना घेऊनच जाते. गेली
आता उन्हात रंग बदलायच्या आधी मी म्हटलं थोडी स्टाईल मारून घेऊ. आता या व्लॉग मध्ये ही स्टाईल मारणं महत्वाचं आहे. थोडा व्लॉगर वाटलो पाहिजे की नाही. पिकअपला पार्क केलं आणि सामान उतरवायचं काम सुरू झालं. त्यात बाकीच्यांचं असं झालं होतं की हा काय फक्त व्हिडिओ काढायला आलाय का, हा काय फक्त फोटो काढायला आलाय का. पण ब्लॉग तर बनवायचाच होता ना, म्हणून मी फक्त व्हिडिओज काढला आणि बिचारे आमचे बाकीचे मेंबर्स राबत होते उन्हामध्ये. त्यात आमचा हा बाहुबली, नीट आहे का, बाहुबली नाही हा, बाहुबली. आणि ही ती नदी जिथे आम्ही नंतर जाणार आहोत, तर आता तुम्हाला लांबूनच दाखवतो. आणि तिथली मजा ही वेगळीच आहे. आता भुजिंग आम्ही ह्या ठिकाणी करणार आहोत असं ठरलं आणि रेडीमेड जे आम्ही खमण आणलं होतं त्यावरती आता सर्वांनी ताव मारायला चालू केला होता. आता तुम्हाला सांगायचंच राहिलं की पार्टीमध्ये जो मेन स्टार असतो ना, तो म्हणजे हा, ह्याचं नाव हर्षित. ह्याच्या विना कुठलीही पार्टी अधुरीच. 2 रितेशच्या मध्ये बसले हा तू. दिया ने अभी तक कुछ नहीं दिया है अपने को. ना जानती है पार्टीचा मेन उद्देश हे तर मेन आहे. ये तो मैंने क्या दादा दादा कागद आहे शोध कागद काय नाही झालं. दे तिकडे उभा लगाता तीर बस बस टाक. रितेश, हाँ हा तू पण आहे ना रितेश. आता 2 रितेश भुजिंगवाल्याचे हेल्पर म्हणून थांबले होते. भुजिंगवाला मास्टर शेफ जसं म्हणेल तसे हे दोन्ही रितेश काम करत होते. आता आमच्यातली जी सिनियर मंडळी आहे ती इथे काम करत होती. धुवायचं बाकी आहे का? धुवायचं बाकी आहे. आता चिकन मस्तपैकी धुवून झालेलं आहे, मसाले लावून झालेले आहेत आणि आता ते गेले आहेत दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, ते म्हणजे हर्षितच्या डिपार्टमेंटमध्ये. सगळ्या चांगल्या धुवून तेल लावून आता त्यावरती चिकनचे पीस लावले जात आहेत. तोंडाला पाणी सुटलंय ना मित्रांनो. आता इथे आमच्या काकींना वाटलं की चमचा जर मी घेतला नाही तर काका सगळं क्रेडिट खाऊन जातील, म्हणून मग काकीने ठरवलं की हा चमचा आपण आपल्या हातात घेऊया आणि मास्टर शेफ दिसूया. मी चमचे घेते ना, चमचा मी घेते थांबा, घे दे. ते पडेल ना पडायला नाही मी सरकवलं परत. इकडे पण इकडे टांगा पलटी झालं. आता ह्यांपैकी सर्वच लोक काम करणारी होती, पण त्यात एकच असा माणूस, एकच असा मनुष्य, एकच अशी व्यक्ती होती जी फक्त व्हिडिओसाठी काम करत होती. त्यावेळेला तुम्हाला समजत असेल, ती म्हणजे मी. असो, हे बघा आता चिकन आणि मटन साठी खडे मसाले मस्तपैकी तयार केले जात आहेत. मेन माणूस इकडे आपल्या सळ्यांना तेल लागलेलं आहे. रखरखीत अशा उन्हामध्ये आमच्या सदस्यांना थंडगार करण्यासाठी कोल्ड्रिंक सुद्धा होतं. तर मला असं वाटलं की कोल्ड्रिंक तरी वाटूया सर्वांना, तेवढाच आपला हातभार तरी लागेल थोडाफार कामाला. त्यातही परत माती खाल्ली मी. वापरलेले ग्लास घेऊन गेलो मी. एक काम करायचं होतं तेही धड जमलं नाही. सगळे पिलेले. आणि इथे आमच्या इकडे गरम गरम असं भुजिंग तयार होतं खाण्यासाठी. सर्व लोक एक्साइटेड. कोल्ड ड्रिंक्स आणि वेगळ्याच प्रकारे सर्व केलेले हे चिप्स. आता भुजिंगला हवा मारण्याचं काम माझं होतं. कोळशाच्या गरमीनी हात थोडे लाल झाले, पण जमलं. हे आमच्या किमयानी जी आयडिया केली होती, फ्रेश क्रीम अँड ऑनियन चिप्स वरती कांदा, लिंबू आणि हे कवरवाले शेंगदाणे, हे जे कॉम्बिनेशन होतं एकदम डेडली जबरदस्त लागत होतं. आणि आमच्या सिनियर मंडळीचं खायचं काम इथे चालू होतं. त्यांचा मान पहिला म्हणून पहिलं भुजिंग जे होतं ते आमच्या सिनियर मंडळीला सर्व करण्यात आलं आणि तेही त्याचा आनंदाने आस्वाद घेत होते. नाही थोडं आहेत, नाही ठेवलंय तिकडे, खातायत थोडं थोडं.
तू खा ना. तू खाल्लंस तू त्याला नाही खा ना. खाल्लं ना. संध्याकाळी 8 वाजता घरी जायचं. घे, घे, त्यातलं घे. खा मी घेतो. आत्ता जो तुम्ही बघितला तो होता पार्ट 1. आत्ता जशी इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही बघितल्या तशा पार्ट 2 मध्ये देखील तशाच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या पार्टला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हां, सलग जर तुम्ही दोन्ही पार्ट बघाल ना तर तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटेल, मजा येईल. तर दुसऱ्या पार्टवरती क्लिक करा. धन्यवाद.